अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात एका महिला आरोपीसह 3 जणांनी बेकरीचा परवाना रद्द करण्याची व व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत व्यावसायिकांकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणातील तिघाही संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणातील दोघे संशयित एका खासगी लोकल न्यूज चॅनलचे कॅमेरामॅन आणि प्रतिनिधी असल्याचे समजते। याबाबत MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारगिल चौक दत्तनगर येथील एका बेकरीत 19 जून रोजी सकाळी 2 पुरुष आणि 1 महिला आले। त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवून दुकानातील खाद्यपदार्थांचे फोटो व व्हिडिओ चित्रीकरण केले। त्यानंतर बेकरीचा परवाना रद्द करण्याची तसेच दुकान बंद करण्याची धमकी देत संबंधित व्यावसायिकांकडून 15,000 रुपये रोख आणि 3,000 रुपये ऑनलाईन अशा पद्धतीने घेतल्याचा आरोप आहे। तसेच याच दिवशी दुपारी द्वारका परिसरातील आणखी एका व्यावसायिकालाही खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवून 15,000 रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी रिजवान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन चांगदेव गव्हाणे, विजय चुनीलाल बागुल आणि राजनंदिनी उर्फ रागिनी संतोष आयरे यांच्या विरुद्ध फसवणूक व खंडणी उकळल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपासासाठी त्यांना MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी प्रशांत निरंतर।